नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे परत एकदा टेक्निकल यूट्यूबवाला या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण अधूनमधून MCQ सेशन घेत असतो. तसंच आपण आज एक MCQ सेशन तुमच्यासाठी आणलेला आहे. मित्रांनो, MCQ सेशनमध्ये किती वेळ लागतोय, किती वेळेमध्ये किती क्वेश्चन होते हे डिपेंड नाही आहे. तर या ठिकाणी त्या वेळेमध्ये तुम्हाला नॉलेज किती भेटतंय, तुम्हाला कसं वाटतं माहिती आहे का? 10 मिनिट झाले, प्रश्न या ठिकाणी खूपच कमी झाले, 2च क्वेश्चन झाले, असं नसतं. त्या क्वेश्चनला रिलेटेड तुमची किती क्वेश्चन कंप्लीट होत आहे हे बघणं तुमचं गरजेचं आहे, बरोबर आहे की नाही? आपण या ठिकाणी आजच्या सेशनमध्ये 10च क्वेश्चन घेणार आहे, पण त्याच्या रिलेटेड कमीत कमी तुम्हाला 20-25 क्वेश्चनचा अभ्यास तुम्हाला त्या ठिकाणी होईल. ठीक आहे, तर कोणताही या ठिकाणी टाइमपास न करता या ठिकाणी स्टार्ट करूया. मित्रांनो, क्वेश्चन जे तुम्हाला कळणार नाही, म्हणजे इंग्लिशमध्ये कळणार नाही, असे क्वेश्चन मी तुमच्यासाठी मराठीमध्ये घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे, एकदम थोडा क्रिटिकलच क्वेश्चन आहे वाटतो, पण जर त्याचा पाठीमागचं नॉलेज जर तुम्हाला असेल, माहिती जर असेल, तर तुम्हाला हे कोणतंही अवघड वाटणार नाही आहे. बघा, प्रश्न काय सांगतोय, अतिउच्च दाबाच्या म्हणजेच एक्स्ट्रा हाय व्होल्टेजच्या बाबतीत घोषित केलेले पुरवठा व्होल्टेज, म्हणजे असं ते लिहून दिलेलं आहे, घोषित केलेलं आहे, असं व्होल्टेज जास्तीत जास्त किती टक्क्याने वाढू नये आणि किती टक्क्याने कमी होऊ नये, म्हणजे वाढ त्याची कितीने झाली पाहिजे त्याच्यावरती नको व्हायला आणि त्याची घट किती झाली पाहिजे त्याच्यापेक्षा कमी नको व्हायला. तर हे मित्रांनो, मी आपली जी बॅच आहे अर्जुना 1.0 ही बॅच आपल्या टेक्निकल यूट्यूबवाला या ॲप्लिकेशनला टाकली आहे. तिथे आपली ती बॅच चालू आहे. ती 60 to 70% बॅच कंप्लीट झालेली आहे. ओके, तर मित्रांनो, त्या बॅचमध्ये मी तुम्हाला सांगितलं हे टॉलरन्स असतात. कशाचे? व्होल्टेजचे टॉलरन्स. ते किती असतात मित्रांनो? तुम्हाला सांगितलं मी, ±6% कशाचा असतो, 9% ± कशाचा असतो, 12.5% ± कशाचा असतो आणि 10% ± कशाचा असतो. हे सगळ्या मी गोष्टी तुम्हाला सांगितल्या, बट इथे परत एकदा रिवाइज करतो. मित्रांनो, कसं असतं, एक्स्ट्रा हाय व्होल्टेज लाईनमध्ये काय असतं की व्होल्टेज जास्तीत जास्त कितीने वाढू नये, काय कितीने वाढू नये, तर तो वाढला नाही पाहिजे आपला 10%नी, त्याच्यावरती तो जायला नको. आणि कमीत कमी सांगितलंय त्यांनी, परत कमीत कमी, तर तो त्या ठिकाणी बघा व्हायला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त व्हायला नको, तो पाहिजे 12.5 म्हणजे 12.5%. यापेक्षा कमी नको आणि यापेक्षा जास्त नको, हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. याची डिटेल माहिती पुढच्या स्लाइडवरती दिलेली आहे, ती तुम्हाला मी त्या ठिकाणी बरोबर सांगणार आहे. तर मग हे ऑप्शन किती नंबरचं दिसतंय बघा, नंबर 1लाच हे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसते. ओके, चला समोरच्या प्रश्नावरती जाऊया. बघा, समोरचा प्रश्न काय सांगतोय, प्रश्न नाहीये, जो मागचा प्रश्न दिलेला होता मी तुम्हाला त्याची रिलेटेड डिटेल्स आहे. बघा, अकॉर्डिंग टू आई रूल 54 आपल्या बॅचमध्ये आई रूल घ्यायचे राहिले, ते आपण घेणारच आहे, सगळे इम्पॉर्टंट. तर मित्रांनो, इथे तुम्ही आता फिक्स करून ठेवा, व्होल्टेज व्हेरिएशनचा जो काही रूल आहे आई रूल, तो रूल किती नंबरचा आहे? 54 नंबर. आई रूल 54 आहे, म्हणजे 54. हा काय सांगतो, लो व्होल्टेज असेल तर टॉलरन्स ±6% चालेल, जर मीडियम व्होल्टेज असेल तर तुमचं टॉलरन्स या ठिकाणी ±6%च चालेल. तेच हाय व्होल्टेजमध्ये झालं तर 6% ते 9% पर्यंत टॉलरन्स त्या ठिकाणी चालेल. आणि मित्रांनो, दुसरा आई रूल तुमचा असतो आई रूल 55 म्हणजेच 55. हा रूल आहे तुमच्या कशासाठी? फ्रिक्वेन्सीच्या टॉलरन्ससाठी. आणि हेही लक्षात ठेवा, बेसिकमध्ये तुम्हाला मी सांगितलं, जो की फ्रिक्वेन्सी असते राजा आपली, तिचा जो टॉलरन्स असतो तो ±3% असतो, म्हणजे कमी जास्ती तेवढ्या पर्सेंटने होऊ शकते. ओके, इथपर्यंत राजाओ तुम्हाला काही अडचण नसली पाहिजे. आपला दुसरा प्रश्न आहे, ईव्ही चार्जरची उंची किती असावी? मित्रांनो, आता ट्रेंडिंगला आहे आपली इलेक्ट्रिक व्हेहिकल. ईव्ही म्हणजे काय? इलेक्ट्रिक व्हेहिकल, बरोबर आहे. त्या इलेक्ट्रिक व्हेहिकलचं जे चार्जर आहे, आता सगळ्यात जास्त ट्रेंडिंगला ही गोष्ट. आणि याच्या पहिले हा प्रश्न आलेला आहे, हे जे क्वेश्चन आहे ना, हे PYQ क्वेश्चन आहे, म्हणजे या पहिले विचारले गेलेले. फक्त या ठिकाणी मी दिलेलं नाहीये की कोणता प्रश्न कोणत्या पेपरला आलेला होता. ठीक आहे, तुमचे जर रिक्वायरमेंट असेल तर आपण त्या क्वेश्चनच्या खाली या ठिकाणी ते सुद्धा देत जाऊ की कोणता प्रश्न कोणत्या पेपरला त्या ठिकाणी आलेला होता. तर मित्रांनो, या PYQचं म्हणजे इलेक्ट्रिक व्हेहिकलचं जे काही चार्जर आहे त्याची जी काही हाईट असणार आहे, ती हाईट किती असली पाहिजे? ती 750 ते 1200 मिमी एवढी असली पाहिजे. ओके, चला, इंग्लिशमध्ये तुम्हाला मराठीत कळत नसेल तर इथे इंग्लिशमध्ये सुद्धा दिलेलं आहे. चला, पुढचा प्रश्न काय सांगतोय राजाओ, बघा बरं. द ABCD कॉन्स्टंट, काय? द ABCD कॉन्स्टंट ऑफ शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. बघा, मी शॉर्ट ट्रान्समिशन लाईन
लॉंग ट्रान्समिशन लाईन, त्यात मीडियम ट्रान्समिशन लाईन, या सगळ्या ट्रान्समिशन लाईन तुम्हाला शिकवल्या, बरोबर आहे की नाही. पण आपल्याला ह्या तिन्ही ट्रान्समिशन लाईन मधला शॉर्ट ट्रान्समिशन लाईनची ABCD पॅरामीटर म्हणजे ते कॉन्स्टंट आले पाहिजे. तुम्हाला मी असा चौकोन काढला होता, इथे A होता, इथे B होता, इथे C होता, इथे D होता आणि ABCDच्या जागी काय होतं, A च्या जागी 1 होता राजा, बरोबर. D च्या जागी 1 होता, B च्या जागी Z होता आणि C च्या जागी 0 होता. असे पॅरामीटर ABCD चे याचे असतात राजा. मग A ची किंमत काय झाली, 1 झाली. B ची किंमत काय झाली, Z झाली. C ची किंमत काय झाली, 0 झाली. आणि D ची किंमत काय झाली, D ची किंमत काय झाली, 1 झाली. A B C आणि D आपला काय D. बघा A ची किंमत 1, B ची किंमत Z, C ची किंमत 0 आणि D ची किंमत 1. कुठे दिसते बघा, A ची किंमत 1, B ची किंमत Z या पाहिजे आहे आणि C ची किंमत 0 आणि D ची किंमत 1. म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी या ठिकाणी बरोबर असणार. हे सगळं आपण आपल्या बॅचमध्ये कव्हर केलेलं आहे. आणि मित्रांनो, खरं सांगायचं म्हणजे जी काही बॅचची किंमत 5-5, 10-10 हजार आहे, तिथेच आपल्या बॅचची किंमत फक्त 999 रुपये त्या ठिकाणी असणार आहे. त्यामध्ये टोटल तुमचा सिलेबस कंप्लीट करून देण्यात येणार आहे. आता 60% त्या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे, चला समोरचा क्वेश्चन त्या ठिकाणी बघूया आपण. पुढचा क्वेश्चन काय सांगतोय 4 नंबरचा, तो क्वेश्चन सांगतोय राजा, व्हॉट टाइप ऑफ केबल इज रिक्वायर्ड फॉर सिस्टम हॅव्हिंग ऑपरेटिंग व्होल्टेज इन द रेंज ऑफ 33 kV टू 66 kV. त्यांनी सांगितलंय 33 kV ते 66 kV पर्यंत आपण कोणता केबल, किती टेन्शनचा केबल त्या ठिकाणी वापरला पाहिजे. तर मित्रांनो काय असतं, लो या ठिकाणी बघा, लो व्होल्टेज, मीडियम व्होल्टेज, हाय व्होल्टेज, एक्स्ट्रा हाय व्होल्टेज, एक्स्ट्रा हाय व्होल्टेज, एक्स्ट्रा सुपर हाय व्होल्टेज असं असतं. आणि याच्या रेंज वेगवेगळ्या असतात, ते समोर मी तुम्हाला डिस्कस करणार आहे. ओके, यांनी आता 33 kV पासून 66 kV पर्यंत सांगितले. ओके, तर 33 kV पासून 66 kV पर्यंत जर आपण विचार केला तर ते असतं मित्रांनो आपलं एक्स्ट्रा हाय व्होल्टेजचं टेन्शन असतं. एक्स्ट्रा हाय टेन्शनचा केबल आपल्याला या ठिकाणी यूज करावा लागतो राजा. ओके, याची डिटेल माहिती आपण या ठिकाणी बघणारच आहे. बघा, जर लो व्होल्टेज असेल तर ते किती केव्ही पर्यंत असतं, 1 kV पर्यंत आपलं लो व्होल्टेज असतं. तिथून पुढे येतं बघा, मीडियम व्होल्टेज या ठिकाणी नाही दिलं, डायरेक्ट हाय व्होल्टेज आहे, लो टू डायरेक्ट हाय. ओके, मग हाय व्होल्टेज कितीपर्यंत असतं राजा हो, 11 kV पर्यंत. ठीक आहे, ते मीडियम व्होल्टेजचा कन्सेप्ट दुसऱ्या ठिकाणी आहे, तो मी या ठिकाणी बोलून गेलो. बघा, हाय व्होल्टेज कितीपर्यंत असतं, 11 kV पर्यंत. सुपर हाय व्होल्टेज 11 ते 33 kV मधला टप्पा, म्हणजे 11 पासून सुरू आणि 33 kV पर्यंत खतम, एवढा टप्पा असतो तुमचा सुपर व्होल्टेजचा. आता एक्स्ट्रा हाय व्होल्टेज मी बोललो, वरच्या प्रश्नाचं आपलं उत्तर होतं एक्स्ट्रा हाय व्होल्टेजचं टेन्शन, बरोबर आहे की नाही. ते 33 kV टू 66 kV पर्यंत असतं. आणि एक्स्ट्रा सुपर हाय व्होल्टेज, समजा एक्स्ट्रा सुपर व्होल्टेज हे असतं आपलं 66 kV पेक्षा जास्त, म्हणजे 66 kV पासून पुढे सगळंच आलं त्याच्यामध्ये, ते एक्स्ट्रा सुपर व्होल्टेज. ठीक आहे मित्रांनो, यावरती 100% क्वेश्चन येतो. म्हणजे जेवढे काही पेपर झाले ना आजपर्यंत, तेवढ्यामध्ये याच्यावरती 100% क्वेश्चन बघायला भेटले या चार्टवरती. लो व्होल्टेज 1 kV, हाय व्होल्टेज 11 kV, सुपर व्होल्टेज 33 kV पर्यंत, एक्स्ट्रा हाय व्होल्टेज 66 kV पर्यंत आणि एक्स्ट्रा सुपर व्होल्टेज 66 kVच्या वरती. हे सगळं आजपर्यंत आलेलं आहे. आणि असेच क्वेश्चन आपण घेतलेले जे काही जास्त प्रमाणात पेपरला आलेले. ओके, बघा खालीलपैकी कोणता पर्याय एसीला डीसी पेक्षा असलेला फायदा नाहीये, यामध्ये 100% चुकण्याचे चान्सेस असतात. पण तिथे काय दिलंय बघा, परत आपण इंग्लिशमध्ये पण वाचू. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ व्हॅलिड, म्हणजे व्हॅलिड नाही आहे, चुकीचं आहे, चुकीचं सांगायचं आहे. इज नॉट अ व्हॅलिड ॲडव्हान्स ऑफ द एसी ओव्हर डीसी. ओव्हर डीसी, डीसीच्या बाबतीत एसीचं कोणतं असं चुकीचं आहे. खालीलपैकी काय एसीचं असं कोणतं चुकीचं आहे, एसीला डीसी पेक्षा असलेला फायदा नाही, म्हणजे एसीचा फायदा नाही येतो. काय असं ऑप्शन कोणतं आहे खालीलपैकी ते सांगा. आपण बघू, वाचून बघू कोणते 3 पर्याय आपल्याला एकसारखे वाटताय आणि कोणता एक पर्याय त्या तिघांच्या व्यतिरिक्त वेगळा वाटतोय, असे आपण बघूया. इझी टू जनरेट, एसी सप्लाय आपण इझी टू जनरेट करू शकतो, बरोबर आहे, हे बरोबर आहे. इझी टू ट्रान्समिट ओव्हर लॉंग डिस्टन्स, आपण एसी सप्लायला लॉंग डिस्टन्सवरती एकदम प्रॉपरली याच्यामध्ये डिस्टन्सला ट्रॅव्हल्स करू शकतो. ठीक आहे, त्यानंतर चिपर द जनरेट, बरोबर आहे, जनरेट करण्यासाठी ती स्वस्तच आहे. ठीक आहे, त्यानंतर स्किन इफेक्ट अब्सेंट, हे चूक आहे मित्रांनो. एसी सप्लायमध्ये स्किन इफेक्ट असतो,
ट्रान्समिशन लाईन आपलं जे तुम्हाला शिकवलं मी त्याच्यामध्ये कोरोना इफेक्ट, स्किन इफेक्ट, फेरांटी इफेक्ट हे सगळे इफेक्ट सांगितले. तर AC मध्ये यांनी बोललंय ते अब्सेंट असतो, पण असं असतं का राजाओ? नाही, AC मध्ये तो अब्सेंट नसतो, तो AC मध्ये असतो. म्हणून आपलं हे ऑप्शन बरोबर असणार आहे. ठीक आहे, चला 6वा क्वेश्चन बघूया आपण. इफ द डिस्टन्स बिटवीन टू कंडक्टर, म्हणजे काय, दोन कंडक्टर मधील डिस्टन्स इज एक्सटेंड, म्हणजे वाढवलं. पहिलं एवढं होतं दोन कंडक्टर मध्ये डिस्टन्स, आता एवढं केलं. ठीक आहे, एक्सटेंड बियॉन्ड द सर्टन लिमिट देन कोरोना लॉस, म्हणजे लिमिटच्या आतमध्ये काय केलं, ते डिस्टन्स वाढवलं तर कोरोना लॉस वरती काय इफेक्ट होईल. कोरोना लॉसचा फॉर्म्युला, त्याचे सगळे पॅरामीटर मी तुम्हाला समजून सांगितले. त्यामध्ये एक पॅरामीटर होता कशामध्ये, कर्णीमध्ये, R/D. R म्हणजे काय होतं, रेडियस होती, म्हणजे त्रिज्या होती. ठीक आहे, आणि D म्हणजे डिस्टन्स. ठीक आहे, डिस्टन्स. मित्रांनो या ठिकाणी आपला कोरोना लॉस पडू. ठीक आहे, आता मला सांगा, हा डिस्टन्स या कोरोना लॉसला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे आणि हा रेडियस या कोरोना लॉसला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे काय, C इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू, या ठिकाणी असणार आपला D असणार आहे. तो कर्णीमध्ये आहे म्हणून तसा लिहिला ब्रॅकेट याच्यामध्ये. ठीक आहे, कर्णीमध्ये. तर या ठिकाणी सांगा, आपलं डिस्टन्स काय सांगितलंय, आपल्याला वाढतंय सांगितलं. मग लक्षात ठेवा, जर डिस्टन्स वाढत असेल तर आपला कोरोना लॉस काय होत असेल राजा हो? अरे कमी होत असेल, म्हणजेच काय, डिक्रीज. काय होत असेल राजा हो? डिक्रीज होत असेल. म्हणून आपलं डिक्रीज कुठे दिसतं, हे बघा, ऑप्शन D दिसतं या ठिकाणी, डिक्रीज. म्हणून लक्षात ठेवा, कोरोना लॉसमध्ये जर दोन कंडक्टर मधलं डिस्टन्स राजा हो वाढलं तर त्या ठिकाणी आपला कोरोना लॉस काय होतो राजा हो, डिक्रीज होतो, म्हणजेच कमी त्या ठिकाणी होत असतो. चला 7 नंबरचा क्वेश्चन बघूया आपण. 66 kV, काय, 66 kV इज सुटेबल फॉर ट्रान्समिशन ऑफ पॉवर ओव्हर, म्हणजे 66 kV ची लाईन आहे, एक 66 kV ची लाईन आहे, ती आपण किती दूरपर्यंत तिचं ट्रान्समिशन करू शकतो. तर या ठिकाणी एक चार्ट दिलाय बघा मी तुम्हाला. किती केवीची लाईन असेल तर ती किती केवी पर्यंत ट्रान्समिट आपण करू शकतो याचा चार्ट इथे दिलेला आहे. आता 66 केवीची तसं आपण 60 किलोमीटर पर्यंत ट्रान्समिट करू शकतो. ठीक आहे, तसं जर 15 ते 30 किलोमीटर किती 11 केवीची असेल तर आपण तिला या ठिकाणी 15 ते 30 किलोमीटर पर्यंत ट्रान्समिट करू शकतो. तसं 33 असेल तर 30 ते 60, 66 असेल तर 60 ते 100, 132 असेल तर 100 ते 120. आता इथे एक प्रश्न आहे बघा, काय आहे, 66 केवीची 60 ते 100 पर्यंत करू शकतो. इथे ऑप्शन 120 आहे. जर इथे 100 असतं तर बरं दोन्ही आपले बरोबर आले असते, बरोबर आहे की नाही, पण इथे काय आहे, 120 आहे. आता बघा 220 ची 200 ते 300 किलोमीटर, 400 ची 300 ते 400 किलोमीटर, 765 असेल तर ती 400 किलोमीटर पेक्षाही जास्त आपण ट्रान्समिट करू शकतो. असं तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 किती 1 2 3 4 5 6 7 क्वेश्चन इथे कव्हर झाले, हो का नाही. मग अशी डिटेल माहिती आपल्याला भेटणं गरजेची आहे. ठीक आहे, क्वेश्चन कमी पण माहिती जास्त भेटली पाहिजे. बघा, हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन यूज, म्हणजे खाली काय ऑप्शन दिले बघा, इन्सुलेटर आहे, खाली सगळे इन्सुलेटर दिलेले, बरोबर आहे की नाही. तर त्यांनी सांगितलं हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन मध्ये कोणते इन्सुलेटर वापरतात. ठीक आहे, तर मित्रांनो तुम्हाला सांगितलं होतं स्ट्रेन टाईप इन्सुलेटर, स्ट्रेन टाईप स्ट्रिंग सारखे असतात, अशी स्ट्रिंग सारखे असतात ते इन्सुलेटर. ठीक आहे, स्ट्रिंग टाईप इन्सुलेटर, स्ट्रेन टाईप इन्सुलेटर. ठीक आहे, हे इन्सुलेटर आपण हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन मध्ये वापरतो. त्यानंतर हीच स्ट्रिंग जर आपण अशा पद्धतीने उभी व्हर्टिकल, ही झाली व्हर्टिकल, ही झाली हॉरिझॉन्टल, ती जर व्हर्टिकल वापरली तर त्याला म्हणतो आपण सस्पेन्शन टाईप इन्सुलेटर. म्हणून तुम्हाला सांगतो, एक सस्पेन्शन टाईप इन्सुलेटर आणि एक स्ट्रेन टाईप इन्सुलेटर, हे दोन्ही इन्सुलेटर आपण हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईनसाठी वापरतो. मग यामधलं काही ऑप्शन दिसतंय का, पिन टाईप इन्सुलेटर आपण बघितलंय, नॉर्मल कमी व्होल्टेजसाठी आपण त्याला वापरलं होतं. ट्रान्समिशन लाईनमध्ये तुम्हाला मी ते गोष्टी सांगितल्या. ओके, तर या ठिकाणी सस्पेन्शन टाईप जे इन्सुलेटर आहे राजाओ, ते इन्सुलेटर आपण या ठिकाणी हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईनसाठी वापरतो. ठीक आहे, पुढचा 9 नंबरचा क्वेश्चन आहे, रिलेवरती क्वेश्चन आहे. रिले यूज इन लॉंग ट्रान्समिशन लाईन. तुम्हाला मी शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, मीडियम ट्रान्समिशन लाईन आणि लॉंग ट्रान्समिशन लाईन या तिन्ही लाईनचे रिले सांगितले होते. ठीक आहे, तर या ठिकाणी आता काय केलंय, आपल्या बॅचमध्ये हे सगळं आपण डिस्कस केलं आणि आपण डिस्कस केलेल्या गोष्टींच्या वर त्याच्या व्यतिरिक्त एकही प्रश्न जात नाही, गेलेला नाही. ठीक आहे,
10% टॉलरन्स, 10% इकडे तिकडे, पण 90% प्रश्न तुमचे सुटणार म्हणजे सुटणार. कारण मी स्वतः टेक 2चा पेपर, महाट्रान्सको महापारेषण टेक 2चा महाराष्ट्र टॉप रँक 10 मी पेपर काढलेला आहे. मला माहिती आहे कसे प्रश्न येतात. ठीक आहे. असिस्टंट टेक्निशियन महाट्रान्सको 333 रँक. त्यानंतर महावितरण असिस्टंट टेक्निशियन सिलेक्टेड आहे मी. म्हणजे असे 3 पेपर मी एका महिन्याच्या आत काढले होते. ठीक आहे. 2025चे सांगतोय, आता सध्या झालेली भरती. आणि मी एक्सपिरियन्स नव्हता माझ्याकडे 2 वर्षाचा, असाच पेपर दिला होता, त्यामुळे ही जॉईन नाही करू शकलो. ही जॉईन नाही केलं. ही 333 रँक महापारेषण असिस्टंट टेक्निशियन ही मी जॉईन केलंय. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी कोणता रिले वापरतात लॉंग ट्रान्समिशन लाईनसाठी. ज्या लोकांनी बॅच केली त्यांना लगेच येणार मोह रिले. मी ट्रिक सांगितली तुम्हाला, आता परत सांगतो. मोह म्हणजे मोठी लाईन, बरोबर. मोठी म्हणजे लॉंग लाईन, लॉंग लाईनसाठी मग मोह रिले आपण त्या ठिकाणी वापरतो. बाकी इम्पिडन्स आणि रिॲक्टन्स रिले मी तुम्हाला सांगितलं होतं. शेवटचा प्रश्न आहे 10 नंबरचा. स्किन इफेक्ट तेव्हा निर्माण होतो जेव्हा वाहतूक प्रवाह टिंब फ्रिक्वेन्सी वाहते. मला सांगा, तुम्हाला सांगितलं होतं स्किन इफेक्ट काय. स्किन इफेक्ट आपला स्किन इफेक्ट हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे फ्रिक्वेन्सीवरती. जेवढी जास्त फ्रिक्वेन्सी तेवढा स्किन इफेक्ट जास्त. मग इथे तेच बोललंय की स्किन इफेक्ट तेव्हा निर्माण होतो जेव्हा कंडक्टरमधून जो प्रवाह वाहतो त्याची फ्रिक्वेन्सी टिंब होते, असा त्याचा अर्थ आहे. इंग्लिशमध्ये इथं बघा तुम्ही, स्किन इफेक्ट ऑकर व्हेन कंडक्टर कॅरी करंट ॲट अ डॉट फ्रिक्वेन्सी. मग लो फ्रिक्वेन्सी, हाय फ्रिक्वेन्सी, कशी फ्रिक्वेन्सी, जेवढी जास्त फ्रिक्वेन्सी तेवढा स्किन इफेक्ट जास्त. मग इथे कमी तर नाही, अतिशय कमी नाही, मीडियम पण नाही, पण हाय. जेवढी फ्रिक्वेन्सी हाय तेवढा या ठिकाणी काय असणार राजा हो, स्किन इफेक्ट जास्त असणार आहे. मित्रांनो, अशा पद्धतीचे आपले सगळे क्वेश्चन होते. आज 10 क्वेश्चन घेतले. 10 क्वेश्चनला आपल्याला टाइम लागला 16 मिनिट. मित्रांनो, आपल्या बॅचच्या बाहेरचा एकही क्वेश्चन गेलेला नाहीये. सगळं काही क्लिअर इन्फॉर्मेटिव्ह माहिती घेऊनच सगळं काही केलेलं आहे. सगळी बॅच डिझाईन केलेली आहे. फक्त 999 रुपयाला बॅच आहे. मराठीत आहे, पूर्ण इंग्लिशमध्ये आहे. असं नाही मराठीत आहे तर मराठी कळणार नाही. मराठीत आहे, इंग्लिशमध्ये आहे. सगळं नेहमी पॅटर्ननुसार आहे. आत्तापर्यंत जे वितरण ट्रान्सकोचे पेपर झाले त्याचा प्रॉपर अभ्यास करून सगळ्या गोष्टी करून ही बॅच डिझाईन झालेली आहे. जे काय टेक्निकल एक्झाम होणार सगळ्या, मग MSCB असू द्या, ट्रान्सको असू द्या, DRDO असू द्या, रेल्वे असू द्या, भेल वगैरे सगळ्या पेपरसाठी इम्पॉर्टंट ही बॅच असणार आहे. फक्त 999 रुपयात. तर तुम्हाला काय करायचं आहे, टेक्निकल यूट्यूबवाला हे आपलं ॲप्लिकेशन असणार आहे. टेक्निकल यूट्यूबवाला याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. ते ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि तिथे तुम्हाला अर्जुना 1.0 दिसेल. बॅनरमध्ये इथे 2 दिसेल, पण तिथे तुम्हाला खाली दिसेल अर्जुना 1.0. ही बॅच तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटेल. आता सध्या त्या ठिकाणी 60 to 70% सिलेबस झाला आहे. बॅटरी वगैरे राहिली, मेजरमेंट राहिलंय आणि नॉर्मल या ठिकाणी आपलं इलेक्ट्रॉनिक्स राहिले. इलेक्ट्रॉनिक्स पाठीमागे यासाठी ठेवलंय की तुम्हाला त्या ठिकाणी एक आहे ट्रान्सको आणि वितरणचा पेपर झाला होता, त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्सचा एकही क्वेश्चन आलेला नाहीये, त्यामुळे त्याला पाठीमागे ठेवलंय. ते सुद्धा आपण क्लिअर करणार आहे. काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका आणि प्रॉपर स्टेप बाय स्टेप आपण ते घेणार आहे. ओके. तर या ठिकाणी आजच्या सेशनला पूर्णविराम देऊया आणि भेटूया अशाच नवीन सेशनमध्ये. ओके. त्या पहिले जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.